आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। ठाकरे कुटुंबियांच्या उत्पन्नाच्या संदर्भात याचिका दाखल करणाऱ्या गौरी भिडे यांना न्यायालयाने दणका दिलाय। ठाकरे कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलेला आहे आणि याचिकाकर्त्याला 25,000 रुपयांचा दंड सुद्धा सुनावण्यात आलाय। पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंब यांच्या मालमत्तेची चौकशी करावी या संदर्भातलं एक प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालं होतं आणि मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भातला निकाल दिलाय। गौरी भिडे यांनी जी याचिका दाखल केली होती ती उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। ठाकरे कुटुंबियांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी ती याचिका होती आणि ही याचिका न्यायालयाने निकाली काढली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, तसं बघितलं गेलं तर गौरी भिडे आणि त्यांचे वडील यांची जी प्रेस आहे, आणखी सामना प्रिंटिंग होतं, ही प्रेस त्या दोघे शेजारी म्हणजे खरं अनेक वर्षांचे अनेक पिढ्यांपासूनचे एकमेकांचे शेजारी आणि आम्ही एकाच वेळेस व्यवसाय सुरू केला, एकच व्यवसाय आम्ही करतो आणि तरीही ठाकरे कुटुंबियांची मालमत्ता इतकी वाढली कशी, असा सवाल यांनी उपस्थित केला होता। आणि त्यांच्या मालमत्तेची चौकशी जी आहे ती वेगवेगळ्या संस्थांकडून करण्यात यावी, हायकोर्टाच्या निगराणीखाली करण्यात यावी, अशा प्रकारची याचिका दाखल केली होती। पण या सगळ्या प्रकरणामध्ये युक्तिवाद करत असताना चिनाय यांचे जे अस्ती चिनाय यांनी जो युक्तिवाद केला होता ठाकरेंच्या वतीनं की अधिकृत सरकारी एजन्सीला यांनी आतापर्यंत अप्लाय का नाही केला, त्याकरता आक्षेप असेल तर त्या ठिकाणी त्यांनी चौकशी करावी मागणी का नाही केली। आणि अर्थात त्यांचा हा युक्तिवाद जो आहे हा हायकोर्टानं स्वीकारला। सुनावणी पूर्ण झाली होती, निकाल राखीव ठेवला होता आणि आज अखेरचा निकाल लागला आणि उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा देत असतानाच याचिकाकर्त्या गौरी भिडे यांना 25,000 रुपयाचा दंड सुद्धा उच्च न्यायालयानं ठोठावला। आजचा दिवस हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा यासाठी मानला जातो की याचिका दाखल केल्यानंतर याच्यावर अनेक वेगळ्या प्रकारचे वाद प्रवाद सुरू होते, चर्चा सुरू झाली, राजकीय गदारोळ सुरू झाला होता, पण हा एक चांगला दिलासा नक्कीच म्हणता येईल। ठीक आहे प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। राज्यातील तब्बल 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेलेत। काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला। यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचाही समावेश आहे। एवढंच नाही तर राज्यातील शाळा, कॉलेजेस, रुग्णालये आणि सरकारी कार्यालयांना या संपाचा मोठा फटका बसतोय। संप काळामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक 12वी बोर्ड पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यावर ठाम आहेत। त्यामुळे पेपर तपासणीवर तसंच बोर्डाचा निकाल वेळेवर लागणं याही गोष्टीला या संपाचा फटका बसू शकतो। याशिवाय शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा संपावर जात असल्यानं बोर्ड परीक्षेच्या नियोजनामध्ये सुद्धा अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांच्या समोर कर्मचाऱ्यांच्या वतीने आज आंदोलन करण्यात येत आहे। महाराष्ट्रातल्या पण 2005 नंतर लागलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना चालू करावी अशा प्रकारची मागणी आहे। तर त्या मागणीच्या संदर्भामध्ये सरकारने ताबडतोब मार्ग काढला पाहिजे, ताबडतोब निर्णय त्याच्यामध्ये घेतला पाहिजे आणि हे आंदोलन मागे घेऊन लोकांना एक दिलासा दिला पाहिजे। दोघांनाही, लोकांनाही समाधानी केलं पाहिजे आणि आंदोलनकर्त्यांना पण त्याच्यामध्ये समाधान दिलं पाहिजे, अशा प्रकारची आम्ही विरोधकांनी मागणी केलेली। ज्यावेळेस तो रिटायर होतो एखादा कर्मचारी, त्यानंतर त्याचं कठीण जीवन खरं सुरू होत असतं आणि या कठीण जीवनामध्ये त्याच्या पाठीशी उभं राहणं सरकारची जबाबदारी आहे, ही टाळू शकत नाही आपण। सर्वांचीच पुढची पिढी चांगली निघेल असंही कधी नसतं, अनेक अडचणी त्यांच्या पुढे जीवनापुढे उभ्या राहिलेल्या असतात। अशा वेळेस त्याला भक्कम पाठिंबा देणं आवश्यक आहे की ज्यांनी आयुष्यभर या देशाची सेवा केलेली आहे, राज्याची सेवा केलेली आहे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, या मताचे अत्यंत आम्ही स्पष्टपणे आहोत। खऱ्या अर्थाने ह्यांना हा विषय कसा हाताळायचा किंवा विषय हाताळत असताना ह्याला न्याय द्यायचा की नाही द्यायचा हाच प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। आणि म्हणून मला असं वाटते की आज सर्व कामगार संघटनेने एकत्रित रीतीने येऊन काही करून घेऊन हा पेन्शन मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही हा निर्धार केलेला आहे।
आणि मला असा आत्मविश्वास आहे की सरकारला या विषयावरती आपली भूमिका स्पष्ट करावीच लागणार आहे. काँग्रेसनी तर भूमिका स्पष्ट घेतलेली आहे. काँग्रेस शासित तिन्ही राज्यामध्ये जिथे आम्ही सरकार आहे तिथे ओल्ड पेन्शन स्कीम आम्ही लागू केली आहे किंवा मान्यही केलेला आहे. त्यामुळे आमचं कर्मचाऱ्यांना विनंती करेन की स्ट्राईकवर न जाता वर्षभर वाट पहा, सरकार आमचं येणारच आहे. आपण सरकारला मदत करा, आम्ही तुमची स्कीम ही नक्की लागू करू.